नातकर्ती काय यावंच लागतंय. तिरंगा हॉटेलचं नियोजन होतं आज. आपल्या हॉटेलवर येऊन देवपूजा करून घेतली. तेवढ्यात आलतं जावेद पठाण म्हणजेच लोणी गावचे दूध उत्पादक. पिकअप भरूनच दूध घेऊन आलते. मग काय आपण बी घेतलं 10-20 लिटर दूध. 2 ते 3 लिटर चहा घेतला बनवून. आणि आपले गिराईक काही सावलीला बसले होते तर काही उन्हाला बसले होते. हॉटेलमध्ये बसलेल्या ग्राहकांना चहा देऊन मी आलो उन्हात बसलेल्या ग्राहकांपाशी. पण आमच्या मालकांनीच आज चहा सांगितला हे मला नंतर कळलं. अशोक मामा म्हणत होते तू थोड्या खुर्च्या वाढव, आम्हाला पण उन्हालाच बसायचं होतं. मामांना चहा देऊन मी आलो लोणी व्यंकनाथ मधील सगळ्यात मोठ्या गॅरेजला. सगळ्यांना चहा दिली आणि मी आलो हॉटेलला आलो तर काय मित्रांनो, कुत्र्यांनी तर काय रस्ता थांबवायचं चाललं होतं. मी आलतो गावातल्या पंप पेट्रोल टाकायला. मित्रांनो काटा बघा युनिकॉर्न आहे का काय आहे, मला भरोसाच बसत नव्हता. उन्हाळा चालू झालाय. कोल्ड्रिंकची ऑर्डर दिलती. गाडी आली की खाली केली आणि आधी फ्रीज साफ करून घेतलं. त्यानंतर माल घेतला भरून काना एकदम सणाना पिरिरी सगळा माल लावस्तोवर मी लय दमलो होतो. मग काय 2-4 मित्र गोळा केले टपकून आणि निघालो आज अचानक तिरंगा हॉटेलला बसल्याच्या नंतर 5च मिनिटात ऑर्डर आलती. मग काय कचू भाऊ काय मागं बघायला तयार नव्हता. फिटरला काय जास्त मीठ लागतं त्यामुळे तो जास्त मीठ घेत होता. पण बिल द्यायच्या वेळेस कच्चू भाऊ एवढा हळूहळू बंडल मधून नोटा काढत होता मला वाटलं पण नव्हतं. दादांनी किती हळूच नोटा काढल्या तरी बिल त्यांनाच भरावं लागलं. येताना ट्रॅफिक जरा जास्तच होतं आणि थंडी पण जास्तच होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच.